नगर परिषद नगरपंचायत मधील थकीत घरपट्टीवरील दंड व्याज माफ। नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नागरिक क्षेत्रातील मालमत्ताच्या थकीत करावर आकारण्यात येणारे 2% मासिक दंड व्याजाबाबत आमदार दिलीप सोपल यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे सरकारचे लक्ष वेधल्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेऊन अभय योजना शासन निर्णय नुकताच निर्गमित केला आहे। त्यामुळे आता राज्यभरातील घरपट्टी थकवलेल्या आणि त्यावर प्रचंड मोठी व्याजाची आकारणी झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। आमदार सोपल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की राज्यातील नगर परिषद नगरपंचायत आणि औद्योगिक नगरीमध्ये थकीत मालमत्ता कर अर्थात घरपट्टी पाणीपट्टीवर मासिक 2% व्याज आकारण्यात येणार होते। वार्षिक 24% इतकी अवाजवी दंड व्याज आकारणीमुळे नागरिक त्रस्त होते। या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न सरकारचे लक्ष वेधले होते। उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समक्ष भेट घेऊन या प्रश्नाबाबत चर्चा केली व दंड व्याजासह अभय योजनेची भूमिका स्पष्ट केली होती। हा प्रश्न सभागृहात चर्चेस न आणता सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा दिला होता। याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे असे आमदार सोपल यांनी म्हटले आहे। आमदार सोपल पुढे म्हणाले, शासन निर्णयाप्रमाणे नगर परिषद नगरपंचायती शासन आदेश निघाला त्या दिनांकापर्यंतच्या थकबाकीबाबत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करतील। 3 दिवसात जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावायचा आहे। त्यानंतर आयुक्त तथा संचालक यांच्या मार्फत हा प्रस्ताव शासनाकडे जाईल। थकीत मालमत्ता करावरील दंड व्याज याबाबत अभय योजना लागू करण्याचा निर्णय अभिनंदनीय आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभारही सोपल यांनी मानले। सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल। नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।